नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज आपण एम-पी-एस-सी राज्यसेवा मुख्य परीक्षा ज्याचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालाय 2023 पासून जे पेपर होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पाहायला मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये कसे पेपर असणार आहेत ते समजून घेणार आहे. तुम्हाला सांगतो 90% स्टुडंट जे आहे ते एम-पी-एस-सीचं पॅटर्न न समजून घेता, एम-पी-एस-सीचा सिलेबस न समजून घेता अभ्यासाला सुरुवात करतात आणि मग नंतर जेव्हा त्यांना कळते की सिलेबस अशा प्रकारे आहे आणि पहिले जो स्टार्टिंगला अभ्यास केला असतो तो पूर्णपणे सिलेबसच्या बाह्य असतो. तर सुरुवातीला आपल्याला पूर्ण समजून घ्यायचा आहे पॅटर्न. त्यानंतरच तुम्हाला ह्या पेपरची काथिळ न पातळी जी आहे ती कळणार. तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा, शेवटपर्यंत बघा. खूप काही गोष्टी आपण घेणार आहे. त्यामध्ये आपण GS1, GS2 आणि GS3 सोबत GS4 म्हणजे इथिक्सचा जो पेपर आहे, तो सुद्धा आपण समजून घेणार आहे. तर एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. हा जो पेपर राहणार आहे आपला, यामध्ये आपण जेवढ्या पण गोष्टी घेणार आहे, त्या एम-पी-एस-सीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या आहे. प्रिलिम्समध्ये आपण पूर्णपणे एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या प्रिलिम्सच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिलिमचं सांगितलेलं आहे. तर याआधी आपण इंग्लिश, मराठी आणि एसे या तिघांचा पाहिलेला आहे. त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी हे क्वालिफायिंग राहतात आणि जे एसे राहते ते 250 मार्क्सला ते तुमचे मार्क्स पकडतात. आता बघा तो एकदा आपण शेड्यूल एकदा बघून घेऊ. प्रत्येक ह्याच्यात मी सांगतोच बघा, लेखी परीक्षा जी आहे तुमची ते 1750 मार्क्सला आहे. मुलाखत जे राहणार आहे ते 275 गुणांसाठी राहणार आहे आणि एकूण गुण जे होणार ते 2025 होणार. तर यामध्ये बघा, मराठी, इंग्लिश हे दोन्ही पेपर क्वालिफायिंग आहे 300-300 आणि निबंधापासून आपले गुण जे आहे ते पकडले जाणार. तर याचं मी तिघांचं पण जे डिस्क्रिप्टिव्ह पेपर कसा असणार आहे याचा व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल, तो बघून घ्या. आता इथून आपण GS1, GS2, GS3 आणि GS4 याचे पेपर्स कसे पेपर एक्झाममध्ये येणार आहे ते आपण आता समजून घेणार आहे. तर सर्वप्रथम आपण पहिले GS1 बघू. त्यामध्ये कशा-कशाचा पेपर असतो ते समजून घ्यायचं आहे. आणि जे हे वैकल्पिक विषय आहे त्यामध्ये तुम्ही कुठला घेता? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी. जसा मी जिओग्राफीचं टाकणार आहे, की कशाप्रकारे जिओग्राफीचा पेपर असतो वैकल्पिक. त्यानंतर पॉलिटीचं टाकून देईन, राज्यशास्त्राचं. तर जे 2-3 पेपर जे महत्त्वाचे आहे, ज्याच्यात तुमचा स्कोर बनू शकतो ते टाकणार आहे. तर सर्वप्रथम आपण GS1 चा पेपर कसा येणार आहे आपला डिस्क्रिप्टिव्हचा ते समजून घेऊ. चला तर आपल्या नेक्स्ट स्लाईडकडे. बघा आता स्क्रीनवर इथे तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस मेन्स एक्झाम 2022 दिसत आहे. म्हणजे हा यूपीएससीचा 2022 चा पेपर आहे. आणि आता एमपीएससीचं जे स्ट्रक्चर आहे टोटली यूपीएससीच्याच आधारावर आहे. कारण की यूपीएससी आणि एमपीएससीचा सिलेबस सुद्धा सेम आहे. फक्त यूपीएससी पेक्षा एमपीएससी मध्ये 2 पॉइंट जास्त एक्स्ट्रा ॲड केले आहेत. ते महाराष्ट्राच्या संदर्भासोबत राहणार आहे. तर पेपर सेम GS1 चा असाच येणार आहे. तर पेपर कसा येणार आहे ते एकदा समजून घेऊ. बघा इथे पेपरमध्ये बोथ लँग्वेज राहणार आहे तुम्हाला. जे मी तुम्हाला याच्यामध्ये यूपीएससी असल्यामुळे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे, पण आपला पेपर जो राहणार तो मराठी आणि इंग्लिशमध्ये राहणार आहे. जसं इथं बघा, इथे लक्षात येईल तुमच्या, की क्वेश्चन पेपर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. त्या इन्स्ट्रक्शनमध्ये देअर आर 20 क्वेश्चन बोथ हिंदी अँड इंग्लिश. तर आपल्याला इथे हिंदीमध्ये नाही येणार, आपल्याला इथं मराठीमध्ये येणार. ओके. त्यानंतर बघा, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी म्हटलेलं आहे. म्हणजे दिलेले सर्व प्रश्न म्हणजे 20 प्रश्न तुम्हाला दिलेले नाही, तर ते 20ही प्रश्न तुम्हाला काय करायला लागणार आहे? सॉल्व्ह करायला लागणार आहे, कंपल्सरी आहे. द नंबर ऑफ मार्क्स कॅरीड बाय क्वेश्चन इन दिस इंडिकेट अगेन्स्ट इट. तर ते तुम्हाला नंबर ऑफ मार्क्स जे आहे ते समोर दिलेलं आहे. आता इथं बघा, ह्याच्यामध्ये 2 सेक्शन केलेले आहे यांनी. आन्सर टू क्वेश्चन नंबर 1 to 10 म्हणजे 1 ते 10. 1 ते 10 जे प्रश्न आहे याच्यासाठी तुम्हाला 150 शब्दामध्ये ते लिहावं लागणार आहे आणि तिथून समोर असलेले 11 ते 20 जे प्रश्न आहे, म्हणजे 11 ते 20 हे 10 प्रश्न तुम्हाला 250 शब्दांमध्ये त्याचे ॲन्सर लिहावं लागणार आहे. तर हा पेपर जो 1 होता, ज्यामध्ये तुम्हाला जिओग्राफी, हिस्ट्री तर या संबंधितचे प्रश्न पाहायला मिळतात. तर मी तुम्हाला प्रश्न सुद्धा दाखवून देतो ते. बघा इकडे स्क्रीनवर. इथं काय म्हटलंय, स्पष्ट करे की मध्यकालीन भारतीय मंदिरों की मूर्तिकला उस दौर के सामाजिक जीवन का प्रतिनिधित्व करती है. 150 शब्द 150 शब्दों में उत्तर दे. तर हा हिंदीमध्ये आहे, पण आपल्याला इथं मराठीमध्ये राहणार आहे आणि इंग्लिशमध्ये राहणारच आहे. जसं हाऊ विल यू एक्सप्लेन दॅट मिडवल इंडियन टेम्पल स्ट्रक्चर रिप्रेझेंट द सोशल लाईफ ऑफ दोज डे. तर बघा, हे जे प्रश्न आहे हे मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आणि या प्रकारचेच प्रश्न राहणार आहेत. हा यूपीएससीचा गेल्या वर्षीचा पेपर आहे 2022चा याच वर्षीचा. तर सेम स्ट्रक्चर आपलं राहणार आहे. म्हणजे 20 प्रश्न आणि 20ही प्रश्न तुम्हाला कंपल्सरी राहणार आहे. बऱ्याच जणांना माहीतच नाहीये. त्यांना वाटते की त्यामध्ये फक्त 20 पैकी 18 सोडवावं लागेल, 15 सोडवावं लागेल. तर असंच पेपरमध्ये स्ट्रक्चर राहणार आहे सेम. तर मी तुम्हाला सांगत आहे की हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून मी सर्व प्रश्न वाचून दाखवले तर व्हिडिओ खूप लाँग होऊन जाईल. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, पेपर 1चा लिहून घ्या तुमच्या नोटबुकवर. जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल ओव्हरऑल 20 प्रश्न कशाप्रकारे राहणार आहे तर. आणि यावर आपण एक विशेष व्हिडिओ बनवणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक डिस्क्रिप्शन पॅटर्न कसं लिहायचं आहे, त्याचे प्रश्नाचे 150 शब्दामध्ये, 250 शब्दामध्ये पेपर कसा लिहित असतो, ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. याखाली मी एक WhatsAppची, Telegramची लिंक पण टाकतो. त्यामध्ये राज्यसेवेसाठी स्पेशल तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट सर्व तुम्हाला मिळणार आहे. ज्यामध्ये
पेपर कसा सॉल्व्ह करायचा, पेपरचे रायटिंग स्किल कशी असली पाहिजे, तुमचं लिहिताना कोणकोणत्या शब्दाचा तुम्हाला प्रयोग करायचा आहे, हे सर्व पाहणार आहे. तर असे हे एकूण 20 पेपर आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट व्हिडिओ पॉज करून सुद्धा काढू शकता. तर आता आपण GS2 कडे जाऊ. GS2 चे प्रश्न कसे असतात ते बघू. चला. तर बघा आता GS2 काय आहे तर? तर पेपर नंबर 2 हा सुद्धा सिव्हिल सर्व्हिस मेन्स एक्झाम 2022 चा आहे. यामध्ये सुद्धा सेम आहे. कारण की GS2 मध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहे, त्याचा पॅटर्न काय ते समजून घ्यायचं आहे. बघा यामध्ये पण बोथ हिंदी आणि इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. बट आपल्याला मराठी आणि इंग्लिशमध्ये मिळणार आहे. यामध्ये सुद्धा 20 प्रश्न राहणार आहे आणि ऑल क्वेशन्स आर कंपल्सरी म्हणजे सर्व प्रश्न तुम्हाला सॉल्व्हच करायचे 20च्या 20. म्हणजे तुम्हाला 3 तासाचा वेळ मिळेल. 3 तासामध्ये तुम्ही किती प्रश्न सॉल्व्ह करू शकता हे बघा. त्यानंतर बघा म्हणजे तुमची रायटिंग स्किल तुम्हाला सुधारावी लागेल. सेम 1 ते 10 जे प्रश्न राहील, हे 150 वर्डमध्ये लिहायला लागेल आणि तिथून समोर 11 ते 20 पर्यंत जे प्रश्न आहेत, ते 250 शब्दांमध्ये तुम्हाला लिहावं लागेल. ते पण प्रॉपर सिक्वेन्सनी. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथे प्रश्न बघा कसे आहे. कारण की हा जो सेकंड पेपर असतो, त्या सेकंड पेपरमध्ये पॉलिटी, राज्यशास्त्राचं थोडं जास्त राहते. तर त्या रिलेटेड आहे. तर तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला हे प्रश्न वाचून दाखवले तर व्हिडिओ खूप लाँग होऊन जाईल. यावर आपण स्पेसिफिक प्रत्येक याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून या प्रश्नांचा सराव करा. फक्त यामध्ये एक फरक होणार आहे, की काही प्रश्न हे महाराष्ट्राच्या रिलेटेड राहणार आहे. कारण की एम-पी-एस-सी असल्यामुळे महाराष्ट्रातले काही पॉइंट तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे. जसे इथे भारत आणि जगाचा राहील, तर भारत आणि जग तर राहणारच आहे. कारण की यू आणि एम-पी-एस-सीचा सिलेबस टोटली सेम आहे. परंतु काही सिलेक्टेड पॉइंट जे राहणार ते महाराष्ट्रावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो तुम्हाला महाराष्ट्राचा सुद्धा अभ्यास चांगल्या प्रकारे करावा लागेल. जसं इथे पॉलिटीमध्ये आपण म्हणू शकतो, की केंद्र शासन आणि राज्य शासन. तर राज्य शासनावर जास्त प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. बाकी तर यू आता सेमच झालेला आहे. म्हणजे तुम्ही यू पण तयारी आता एम सोबत करू शकता. तर सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमच्या नोटबुकवर हे सर्व राईट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अंडरस्टँडिंग येऊन जाईल. तर हा होता पेपर 2. इथिक्स पेपर जो आहे तो GS4 तो इम्पोर्टंट आहे. आता यानंतर पहिले आपण GS3 बघून घेऊ. तो पेपर कसा राहतो. 20-20 प्रश्न GS1 लाही 20 होते, GS2 लाही 20 होते. ठीक आहे. आणि ऑल आर कंपल्सरी होते. ठीक आहे. नेक्स्ट पेपरकडे वळू आपण. चला. बघा आता तुमच्यासमोर पेपर नंबर 3 आहे. हा सुद्धा सिव्हिल सर्व्हिस मेन्स 2022 चाच पेपर आहे. आणि सेम पॅटर्न जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पहिला, दुसरा आणि तिसऱ्यामध्ये बघा इंग्लिशमध्ये वाचून घेऊ आपण. हिंदीमध्ये थोडं डिफिकल्ट होईल. 20 क्वेशन येणार आहे. हिंदी आणि इंग्लिश. तर इथे हिंदी नाही, मराठी राहणार. ऑल क्वेशन्स आर कंपल्सरी. बघा इथिक्सचा पेपर असा राहणार नाहीये. इथिक्समध्ये थोडा चेंजेस आहे. तो आपण आता लास्टला बघूच. 1 ते 10 प्रश्न हे 150 मध्ये राहणार आहे. वर्डमध्ये लिहायला लागणार. 11 ते 20 प्रश्न हे 250 वर्ड्समध्ये. तर याची सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये आणि याचं हे लिहून काढावं लागेल. बघा स्क्रीनशॉट किंवा असं बघून होणार नाही. तुम्हाला रायटिंगमध्ये लिहावं लागेल. जेणेकरून तुमच्या अ, हातावरून किंवा ते डोळ्यासमोरून ते शब्द गेले पाहिजे, की कसा पेपर असतो. अशाच प्रकारचे पेपर आपल्याला सॉल्व्ह करावा लागणार आहे समोर. तर पेपर बघू शकता तुम्ही. आणि ह्या स्क्रीनशॉट काढून याचे रायटिंगमध्ये सर्व लिहून घ्या. ठीक आहे. तर मी तुम्हाला सर्व दाखवून देतो. आता महत्त्वाचा जो पेपर आहे या समोरचा, कारण की हा जो 3rd नंबरचा पेपर आहे, यामध्ये इकॉनॉमिक्स अँड सायन्स अँड टेक आहे. सायन्स अँड टेक थोडंफार आयआरचं पण येते. तर हे सर्व मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणारच आहे. कशाप्रकारे तुम्हाला राईट करायचं आहे, संबंध कसा असतो, चेकिंग करायचं असते. जे ऑनलाईन बॅचला आहे त्यांना ऑनलाईनमध्ये मी व्यवस्थित चेक करून त्यांचं पीडीएफ स्वरूपात आपल्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते पाठवणार आहे मला रायटिंग स्किल. तर तशा प्रकारे. तर हे बघू शकता तुम्ही प्रश्न. तर हे आहे पेपर नंबर 2 आपले 3 चे. आता इथिक्स जो पेपर नंबर 4 आहे, तो महत्त्वाचा आहे. त्यामध्ये थोडा बदल आहे. जसं आता GS1, GS2, GS3 मध्ये आपण 20-20-20 कंपल्सरी प्रश्न होते, तसं इथिक्समध्ये नाहीये. चला तर आपण त्या पेपरकडे वळू. बघा आता इथं पेपर नंबर 4 आहे. हा सुद्धा सिव्हिल सर्व्हिसचा 2022 चा पेपर आहे मेन्सचा. आता यामध्ये काय बदल आहे तो समजून घ्या. तर आपण हा पेपर सुद्धा मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एम-पी-एस-सीमध्ये. यू-पी-एस-सीमध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये आणि यू-पी-एस-सीमध्ये तुम्ही लँग्वेज मराठी घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर इथं मराठी घेतली, तर यू-पी-एस-सीमध्ये रायटिंगमध्ये मराठी घेऊ शकता. बघा आता या सेक्शनमध्ये काय म्हटलेलं आहे. तर क्वेशन पेपर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. यामध्ये बघा 12 क्वेशन डिव्हाइड इंटू 2 सेक्शन. म्हणजे तुम्हाला 12 प्रश्न मिळणार आहे आणि हे 2 सेक्शनमध्ये डिव्हाईड होणार आहे. ए आणि बी असे 2 सेक्शन यामध्ये पडणार आहे. तर ऑल क्वेशन्स आर कंपल्सरी म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्न सॉल्व्ह करावे लागेल. तर ए सेक्शनमध्ये 6 प्रश्न मिळणार, बी सेक्शनमध्ये सुद्धा 6 प्रश्न मिळणार आणि ऑल क्वेशन जे आहे ते कंपल्सरी आहे. मग हा सेक्शन का केलेला आहे? तर इथिक्सच्या पेपरमध्ये 2 भाग पडतात. जसं सेक्शन ए बघा, या सेक्शन ए मध्ये तुम्हाला 6 प्रश्न पाहायला मिळतात. आता हे जे 6 प्रश्न आहे, हे तुमचे बौद्धिक क्षमता, नैतिकता या विषयावर आहे आणि प्रत्येक म्हणजे जसा हा पहिला क्वेशन आहे, या पहिल्या क्वेशनमध्ये ए-बी, दुसऱ्या क्वेशनमध्ये ए-बी, तिसऱ्या क्वेशनमध्ये ए-बी म्हणजे 6 चे 12 होणार आहे ते. तर प्रत्येक क्वेशन्सला 10 मार्क आहेत. तर ते तुमच्या नैतिकतेच्या आधारावर, त्यानंतर तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजे हा पहिला सेक्शन जो आहे तो नैतिकता, बुद्धी क्षमता यावर आधारित तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट किंवा हा
लिहून घ्या पेपर, म्हणजे ज्याचे तुम्हाला समजेल कशा-कशा प्रकारचे पेपर असतात. परंतु याच्यातला जो सेकंड सेक्शन आहे, जो की 7व्या क्वेश्चन पासून चालू होतो. म्हणजे पहिला सेक्शन 6 क्वेश्चनचा, त्यामध्ये ए-बी आणि आता जो 7वा क्वेश्चन चालू होतो त्याला आपण सेक्शन बी म्हणतो. बघा इथं तुमच्या समोर आलेला आहे. तर हा जो सेक्शन आहे बी सेक्शन, हा टोटली केस स्टडीच्या आधारावर आहे. केस स्टडी तुम्हाला सॉल्व्ह करावी लागते. बऱ्याच जणांना केस स्टडी समजत नसेल, तर जेव्हा मी स्टार्ट करेल, तुम्ही आपल्या WhatsApp आपलं YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन WhatsApp ग्रुपला जॉइन करून घ्या. तिथे मी तुम्हाला केस स्टडी कशाप्रकारे सॉल्व्ह करावं लागते ते सर्व संबंधित सांगणार आहे. कशा-कशा प्रकारे तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागेल. कारण की बघा 7व्या नंबरचा प्रश्न आता ह्या हिंदी मीडियम मधले आहे आणि इंग्लिशमध्ये आहे. तर तुम्हाला मराठीमध्ये पण मिळून जाईल. तर एवढा सर्व त्या पॅसेज राहील, त्यावर तुम्हाला केस स्टडी करायची आहे. काही दिलेले प्रश्न राहतात, त्याला तुम्हाला 200 50 शब्दामध्ये मांडावं लागेल डिस्क्रिप्टिव्हली. तर हे सर्व मी कशाप्रकारे होते ते तुम्हाला सांगेल. पण सर्वात पूर्वी आपल्याला हा पेपर कसा असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये ए आणि बी सेक्शन नाही आहे त्या क्वेश्चनमध्ये. एकच प्रश्न राहील, त्याला तुम्हाला केस स्टडी सारखा सोडवावा लागेल. केस स्टडी मीन्स एक प्रकारे तुमच्यासमोर पूर्ण समोर एक कन्सेप्ट दिलेला आहे. त्याला तुम्हाला अॅनलाईज करून त्याचा ॲन्सर व्यवस्थित मांडायचा आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी क्लासमध्ये सर्व सविस्तर सांगेल. ठीक आहे. तर असे यावर सुद्धा 6 प्रश्न आहे. तर हे क्वेश्चन तुमच्यासमोर मी दाखवत आहे. वाचू शकता तुम्ही. रीड करायचे आहे. सर्व लिहायचे आहे. रायटिंग स्किलचा पेपर असल्यामुळे तुम्हाला तुमच्या हाताखालून ते प्रश्न जाणे अनिवार्य आहे. तर अशा प्रकारचे हे प्रश्न असतात. बघा हे 4 पेपर होते. GS1, GS2, GS3, GS4. GS1, GS2, GS3 हे 3 20-20 प्रश्न कंपल्सरी. GS4 जो इथिक्स आहे यामध्ये 12 प्रश्न कंपल्सरी. सेक्शन ए मध्ये 6, सेक्शन बी मध्ये 6. म्हणजे हे कंपल्सरी प्रश्न आहे. परंतु एसे आणि मराठी इंग्लिश यामध्ये प्रश्न कंपल्सरी नाहीये. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न चूज करावे लागतात आणि काही मराठी इंग्लिश तर क्वालिफाइंग आहे. त्यामुळे त्यामध्ये जास्त फरक पडणार नाही आहे. तर अशा प्रकारे हे सर्व आपले GS1 चे ते GS4 पर्यंतचे पेपर आहे. तर सर्वांना हा समजला असेल व्हिडिओ. तर अभ्यास करायचा असेल तुम्हाला UPSC, MPSCचा, तर तुम्हाला पूर्ण ओतावं लागणार आहे. ईझी नाही आहे. तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. तर 2023 मध्ये आपली जी एक्झाम होणार आहे, त्यासाठी आतापासून जर तयारी केली, कारण की नवीन प्लॅटफॉर्म आहे, बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, तर तुम्ही इझिली हे एक्झाम क्रॅक करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकत असतो. धन्यवाद.